नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? काय हो, IPL रंगत चाललेली होती असं म्हणता म्हणता प्ले ऑफ चालू झाल्या आणि प्ले ऑफचे पहिले दोन्ही सामने चांगलेच डोंगर पोखरून उंदीर निघाले हो. कारण ज्या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष होतं, लढती लक्षणीय होणार, रंगतदार होणार, अटीतटीच्या होणार, असं अजिबात काही झालेलं नाही. एकीकडे बँगलोरनी समोरच्या टीमला, गुजरात टीम जी चांगल्या लयीत खेळत होती त्यांना 40-50 रन्सने हरवलेलं आहे आणि दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादला राजस्थाननी 40-50 रन्सने हरवलेलं आहे. त्यामुळे क्वालिफायर आणि एलिमिनेटर हे दोन्ही जे सामने होते ते एकदम एका अर्थाने एकतर्फी झालेले आहेत. कारण T20 क्रिकेटमध्ये 10 रन्सचा फरक हा सुद्धा चांगला धरला जातो. तिथं 40-50 रन्सचा फरक हा काय म्हणायचा आणि याला कारण काय होती. आणि त्याचबरोबर आता याच्यामध्ये जो महत्वाचा सामना आता होणार आहे, फायनलच्या अगोदरचा सामना, दुसरा अंतिम सामन्यात संघ कोण जाणार आहे हा ठरवणारा सामना, याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. नाणेफेक जिंकायची आणि पहिली बॉलिंग घ्यायची हे जो प्रकार सातत्याने वापरला जातोय तो चांगलाच अंगलटी आलेला आहे. त्याचं कारण जे दोन सामने प्ले ऑफचे झाले त्याच्या वेळेला हरणाऱ्या संघांनी नाणेफेक जिंकून पहिली बॉलिंग घेतलेली होती. स्ट्रॅटेजी म्हणून ही गोष्ट वाईट नाहीये, परंतु ही बुमरँग होऊ शकते. क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन्सचं म्हणणं असायचं की एक तर नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग केली पाहिजे. जर विकेट चांगलं असलं, बॉलिंगला चांगलं वाटलं, थोडंसं मजेदार वाटलं तर खूप चर्चा करावी आणि चर्चेअंती निर्णय घ्यावा आणि बॅटिंग करावी असं म्हटलं जातं. त्याचा विचार केला तर दोन्ही वेळेला तुम्ही जर का पाहिलं, बँगलोरचा संघ किंचित अडचणीत सापडलेला होता. 3 विकेट त्यांच्या गेलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये विराट कोहलीची विकेट होती आणि तरीही रजत पाटीदारनी आउटस्टँडिंग बॅटिंग केली, ज्याला कृणाल पांड्यानी जबरदस्त साथ दिली. होय, हे मला माहितीये की रजत पाटीदारचा एक अवघड आणि एक त्या मानाने घेणेबल जेल हा सोडला गेला आणि त्यावेळेला तो 20 धावांवरती होता. त्याच्या पुढे त्यांनी 91 धावा केल्या. अफलातून बॅटिंग केली, अफलातून षटकार मारले. कृणाल पांड्या बरोबरची त्याची भागीदारी ही लक्षणीय ठरली आणि त्याच्यानंतर परत एकदा तीच गोष्ट घडताना पाहिली, ती म्हणजे भुवनेश्वर कुमारनी सुरुवातीच्या 5 षटकांमध्ये 6 षटकार जे पॉवर प्लेची षटकार असतात त्याच्यामध्ये तो बॉलिंगला येतो आणि विकेट काढतो आणि परिणाम साधतो. त्यामुळे गुजरात संघाला परत एक संधी मिळणार आहे, पण त्यांना जो हा धक्का लागलाय प्ले ऑफच्या पहिल्या सामन्याच्या मोठ्या पराभवाचा, त्याच्यातनं ते कसे सावरून या सामन्याला सामोरं जात आहेत, शुक्रवारच्या सामन्याला, हे बघायला मजेदार येणार आहे. त्याच्या उलट थोडंसं राजस्थान रॉयल्सचं झालं की ते नाणेफेक हरले, त्यांना बॅटिंग दिली गेली आणि त्याच्यानंतर वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ चंदीगडच्या मैदानावरती घोंगावू लागलं. पहिल्या ओव्हरमध्ये पॅट कमिन्स बॉलिंग करत होता. फार मोठा प्लेअर आहे, अनुभवी खेळाडू आहे, ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन आहे, दर्जेदार फास्ट बॉलर आहे. 5 बॉल त्यांनी चांगले टाकले होते. 6वा बॉल त्यांनी योग्य लेंथला टाकला म्हणल्यानंतर सरळ बॅटनी वैभव सूर्यवंशीनी त्याला पहिली सिक्सर मारली आणि त्याच्यानंतर समोर यशस्वी जयस्वाल होता, भारतीय संघाकडनं खेळणारा यशस्वी जयस्वाल. 24 साली जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकला तेव्हा टीम मध्ये होता तो यशस्वी जयस्वाल, ज्याचा प्रेक्षक झाला होता. कारण तो समोर बघत होता वैभव सूर्यवंशी काय करतोय, काय बॅटिंग केली या पोरानं, काय बॅटिंग केली आणि याच्यामध्ये त्याचा दरारा वाढलेला दिसला, त्याची दहशत पसरलेली दिसली. बॉलरला हे कळून चुकलेलं आहे, आपली लाईन लेंथ याच्यामध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी त्याचा फायदा वैभव सूर्यवंशी कसा मारेल. हे म्हणत असताना वैभव सूर्यवंशीने मारलेल्या षटकारांकडे तुम्ही लक्ष द्या. 99% षटकार सरळ बॅटनी मारलेले षटकार होते. बाउन्सर वरती त्यांनी जे हुकचा शॉट मारला आणि एक जो स्क्वेअर कटची सिक्सर मारली ते बाउन्सर होते. रिव्हर्स स्वीप, आडवं पडून उभं पडून काही करायची वेळ त्याला येत नाही, इतका तो सरळ बॅटनी सुद्धा एक जबरदस्त परिणाम साधून दाखवतो. त्याची बॅट पहिल्यांदा अशी असते आणि नंतर अशी होते आणि नंतर ती सरळ येते आणि पाठीवरती त्याचा फिनिश होतो. अजब तंत्र आहे हे, अजब तंत्र आहे. आणि हे करत असताना सचिन तेंडुलकर जसं म्हणालेला आहे की हे करत असताना त्याचा जो उजवा पाय, तो लेफ्ट हँडर आहे म्हणून तो म्हणतो त्याचा तो उजवा पाय तो कसा तो अलाइन करतो शॉट मारत असताना, बरोबर पोझिशन मध्ये येतो आणि सरळ बॅटनी तो षटकार मारतो. त्याची बॅटिंग अफलातून होती, नेत्रदीपक होती आणि त्यांनी समोरच्या संघाचे अक्षरशः चळो का पळो करून त्यांनी सोडलेले सगळ्या बॉलर्सना चांगले बॉलर्स होते, दर्जेदार बॉलर समोर होते आणि त्यांना सुद्धा नक्की याला बॉलिंग कुठे टाकावी हे कळत नव्हतं. आणि 97 धावांवरती तो परत एकदा षटकार मारताना आउट झालेला आहे, नाहीतर त्याच्या नावावरती विविध रेकॉर्ड लागलेली असती. हे म्हणलं तरी त्यांनी गेलचं सिक्सरचं रेकॉर्ड तर मोडीत काढलेलं आहे. IPL सीझन
मधलं, आणि हे करत असताना त्याच्या चेहऱ्यावरती शांतता असते. घाई नाही, गडबड नाही, उगाच स्टाईल नाही. आउट झाल्यानंतर एखादा लहान मुलगा जसा रोजतो, अरे मी आउट कसा झालो असं म्हणतो, तसं तो विकेटवरनं जायलाच तयार नव्हता. याचा अर्थ तो धावांचा भुकेला सुद्धा आहे. आणि त्याच्या खेळीनी राजस्थान रॉयलला असा काही मजबूत पाया मिळाला की त्या पायावरती इमारत उभारणं विजयाची हे त्यांना सहज शक्य झालं. आणि त्यातनंही जेव्हा जोफ्रा आर्चर, आणि हे म्हणत असताना मला ध्रुव जुरेलचं सुद्धा, बिफोर आय कम टू द बॉलिंग, ध्रुव जुरेलचं सुद्धा मला कौतुक करावं असं वाटतं. अत्यंत तंत्रशुद्ध मस्त बॅटिंग करून तो परिणाम साधतोय आणि विकेट किपिंग अप्रतिम करतोय. संजू सॅमसन राजस्थान रॉयल कडनं सीएसके ला गेला, त्याचा फटका राजस्थानला बसलेला नाहीये, कारण ध्रुव जुरेल सारखा दर्जेदार विकेट किपर आणि पूर्ण बॅट्समन हा त्यांच्या टीम मध्ये होता. आणि त्याला 3 नंबरवर खेळायचा जो काही निर्णय झालाय तो सुद्धा अचूक आहे आणि तो त्या संधीचं सोनं करून दाखवतोय. बॉलिंग बद्दल जर का बोलायचं झालं तर जोफ्रा आर्चर हा वेगळा बॉलर आहे. जसं भुवनेश्वर कुमार सुरुवातीला विकेट काढून समोरच्या टीमला त्रास देतोय, तीच गोष्ट जोफ्रा आर्चर करतोय. त्याला धावांचा मार पडला, पण त्यांनी सुरुवातीला अभिषेक शर्माला आउट काढत असताना बाउन्सर न टाकलेल्या बॉलवरती त्याला पकडलेलं आहे. हे वेस्ट इंडियन फास्ट बॉलरच करू शकतात. मला कल्पना आहे, तुम्ही म्हणाला अहो तो इंग्लिश बॉलर आहे, अहो पण तो ओरिजिनल बार्बाडोसचा आहे. त्याची अंगकाठी बघा, त्याचा रनअप बघा, छोटासा त्या मानाने फास्ट बॉलरचा रनअप आहे, पण त्याच्यामध्ये त्याच्यातला ऍथलीट बाहेर येतो आणि तो जे परिणाम साधून दाखवतो, आपटलेल्या बॉलवरती त्याचा बॉल वर नाही येत, पुढे त्या मानाने टाकलेल्या बॉलवरती त्याचा बॉल वर येतो. कारण तुम्ही अभिषेक शर्माला आउट काढलेला बॉल बघा, तो सीम वरती पडलेला आहे आणि नंतर त्यांनी उसळी घेतलेली आहे न आपट्टा साधलेल्या परिणामाने. या गोष्टी एक तगडा वेस्ट इंडियन टाइपचा बॉलरच करू शकतो. गावस्करांनी मला सांगितलं होतं की अँडी रॉबर्ट्स हा डेंजरस बॉलर का, तर बाउन्सर न मारताही त्याचा बॉल इथे यायचा, इनस्विंगर तो टाकायचा तरी बॉल इथे यायचा. या गोष्टी एका फास्ट बॉलरच्या दिसून येतात, तेव्हा अगदी बघत राहावं असं वाटतं. राजस्थान रॉयलनी त्याच्यानंतर हाती मिळालेली पकड ही सोडली नाही, कारण सनरायझर्स हैदराबादकडे तगडी बॅटिंग ऑर्डर आहे. अभिषेक शर्मा आहे, त्याच्यानंतर ट्रॅव्हिस हेड आहे, ईशान किशन आहे, एनरिक क्लासेन आहे, नितीश कुमार रेड्डी आहे, सगळे तगडे बॅट्समन आहे. पण जेव्हा तुम्ही धावांच्या दडपणाखाली येता तेव्हा गोष्टी बदलत जातात, हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे नाणेफेक जिंका आणि बॉलिंग करा हे नेहमीच प्रकरण चालणार नाहीये. जर खेळपट्टी उत्तम असली तर तुम्ही हिम्मत दाखवली पाहिजे की पहिली बॅटिंग करून आम्ही मोठा स्कोर उभारू आणि त्याच्यानंतर समोरच्या टीमवरचं दडपण वाढवू. याच गोष्टी शुक्रवारच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना करायला लागतील. पहिल्या 6 ओव्हरचा खेळ मी सांगायची गरज नाही किती महत्वाचा आहे, आपण सगळेजण बघतो. एकीकडे वैभव सूर्यवंशी पहिल्या 6 ओव्हर मध्ये समोरच्या टीमची धुलाई करतो, तर दुसरीकडे भुवनेश्वर कुमार जो आहे तो सुरुवातीच्या काळामध्ये नुसते ब्रेक्स लावत नाही तर समोरच्या बॅट्समनला आउट काढतो. हा परिणाम कोण कसा साधतो याच्यावरती शुक्रवारच्या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. मी कुठलंही प्रेडिक्शन करणार नाही, कारण आत्ताच्या घडीला प्रेडिक्शन करणं हे मूर्खपणाचं लक्षण ठरेल. कारण हे दोन्ही संघ ऑलमोस्ट सेम आहेत, दोन्हीकडे बॅटिंग बॉलिंग सेम आहे, फायर पॉवर सेम आहे, स्पिन बॉलिंग फास्ट बॉलिंग सगळ्या डिपार्टमेंट मध्ये साम्य आहे. फक्त दडपण आता मात्र हा जो सामना आहे जिंकू किंवा मरू आहे. कारण ह्याच्यातला विजेत्याला किंवा हरणाऱ्या संघाला विजेत्याला फायनल मॅच खेळायची संधी मिळेल. पुढचं आव्हान अजून मोठं असणार आहे, परंतु त्याची तयारी या मॅच मधनं कशी होते. गुजरात हा संघ आधीच्या सामन्यातला पराभव किती मागं टाकू शकतो याला कदाचित आशिष नेहरा कोच असल्याचा फायदा होईल, कारण नेहरा कीप इट सिंपलचा बादशाह आहे. तो या टीमला जे झालं ते मागं सोडा, नव्या दमानं या टीम सामन्याला सामोरं जा हे त्यांना तो सांगेल. आणि राजस्थानचा संघ आत्ताच्या घडीला सुंदर लईमध्ये बरोबर, म्हणजे त्यांना हे प्ले ऑफ क्वालिफाय करायला सुद्धा मुंबईमध्ये टॉप परफॉर्मन्स करून दाखवायला लागलेला होता. वैभव सूर्यवंशी त्यावेळेला लवकर आउट झालेला होता, तरी त्यांनी मोठा विजय मिळवून दाखवला. या 2 सामन्यातले तगडे विजय त्यांचं मनोधैर्य वाढवणारे आहेत. त्यामुळे किंचित झुकतं पारडं हे राजस्थानचं आहे का अशी मनात शंका येते. म्हणून मी प्रेडिक्शन जास्त करणार नाही, कारण तुमचं मत काय हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. परंतु वैभव सूर्यवंशीची बॅटिंग बघायला धमाल येते. सगळे जे आजी माजी खेळाडू आहेत ते अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडतायत अशा पद्धतीचं वर्णन करून त्याची बॅटिंग बघतायत. भारताच्या बाहेरचे जे माजी खेळाडू आलेले ते तर म्हणतायत बापरे भारताची फायर पॉवर काय आहे. काय जण म्हणतायत वैभव सूर्यवंशीला T20 संघामध्ये तरी आता लगेच संधी मिळायला पाहिजे. किती ऑप्शन आहेत बघा. भारतीय क्रिकेटची ही T20 आणि व्हाईट बॉल क्रिकेट मधली श्रीमंती काय आहे ती बघा, कारण भरपूर पर्याय अवलंबून आहेत. परंतु एक गोष्ट आता स्पष्ट कळते, वैभव सूर्यवंशी हा तारा जोरदार चमकू लागलेला आहे. नुसता रात्रीच्या वेळी तर भर सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा हा तारा दिसेल एवढा तो चमकू लागलाय. आणि त्याच्या बॅटिंग मधली फायर पॉवर
पॉवर सगळ्यांना वेड लावून गेलेली आहे. त्यामुळे आता शुक्रवारच्या सामन्याबद्दल तुमचं मत काय आहे हे मला नक्की कळवा. माझं मत आहे पहिल्या 6 ओव्हरचा खेळ दोन्ही बाजूने बॅटिंग बॉलिंगच्या दृष्टीने कोण करताय, आणि हा जो प्रकार मी म्हणलं टॉस जिंकन पहिली बॉलिंग घ्या, विकेट टकटकीत जर का असलं तर पहिली बॅटिंग करायचं मनोधैर्य तुम्ही दाखवणार का, मोठा स्कोर उभारून दाखवणार का, ही गोष्ट मला मांडायची होती. तुमचं मत काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि युट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर बरंच क्रिकेट मी जाऊन लाईव्ह कव्हर करणार आहे. IPLचं नाही, अफगाणिस्तानची टेस्ट मॅच कव्हर करणार आहे, अजूनही काही गोष्टी कव्हर करणार आहे, त्या तुमच्याशी शेअर करणार आहे. पण आता पहिलं शुक्रवार आणि रविवारवरती आपण जरा लक्ष ठेवूया. बाय बाय.